ओके, सगळ्यांना नमस्कार. एकदा परत सुरुवातीपासून करतो, कारण की हा सेशन मनीषा म्हणते रेकॉर्ड करून घ्या, म्हणजे मग पुढे परत पाठवता येईल सगळ्यांना. तर आपण परवा आपल्या शरीरात जे वेगवेगळे चक्र आहेत त्यांच्याबद्दल बेसिक माहिती घेतली. चक्रांचा आणि पंचतत्वांचा काय संबंध आहे तो पाहिला. त्याच्यानंतर त्या चक्रांना ॲक्टिव्हेट कसं करायचं ह्याच्याबद्दल थोडी हे माहिती घेतली. वेगवेगळे चक्र त्यांच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज आहेत. म्हणजे जसं आपण पृथ्वी तत्व म्हटलं म्हणजे स्थूल सगळ्यात जास्त, त्याची सगळ्यात कमी फ्रिक्वेन्सी, आणि मग जलतत्व जे त्याच्यापेक्षा कमी हे आहे ग्रॉस, त्याची फ्रिक्वेन्सी थोडी जास्त, अग्नितत्व त्याच्यापेक्षा जास्त, मग वायू, आणि शेवटी आकाश. तर हे आपण प्रवास केला. आणि त्याच्यानंतर आपलं जे आज्ञाचक्र आणि सहस्रार चक्र ते सगळ्यात हायर फ्रिक्वेन्सीचे, त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस केलं. त्याच्यानंतर आपण नाडींबद्दलही डिस्कस केलं की शरीरात 72,000 नाड्या आहेत. त्यातले 36,000 ज्या आहेत ते आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढवण्यासाठी आहे की ज्यांचा सूर्यनाडीशी संबंध आहे, आणि 36,000 नाड्या अशा आहेत की ज्याच्याने आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी होतं सगळ्या भागांचं, आणि त्यांचा संबंध हा चंद्रनाडीशी आहे, म्हणजे आपली डावी नाकपुडी. हे आपलं डिस्कशन झालं. आणि मग त्याच्यानंतर प्राणायामाने कसा फायदा होतो ते आपण डिस्कस केलं. आता दुसरा जो विषय आहे खूप महत्त्वाचा, म्हटलं तर सिम्पल, तो म्हणजे ॲक्युप्रेशर. तर आपण ॲक्युप्रेशर म्हणजे काय, खरंच कठीण आहे का? कारण की कित्येक लोक सांगतात इथे दाबा तिथे दाबा, असं करा तसं करा, पण त्याच्या मागचं शास्त्र काय हे आज आपण पूर्ण जाणून घेऊ. तर सगळ्यात पहिले आपण हे करू की आपल्या शरीरात कुठेही दबाव आला की त्याचा इफेक्ट काय होतो. तर शरीराच्या कोणत्याही भागात कुठेही दबाव दिला की तिथून त्या शरीराच्या भागाकडनं एक सिग्नल आपल्या डोक्याकडे जातो. डोकं म्हणजे कुठे, तर आपल्या कपाळावर आपण जिथे कुंकू लावतो किंवा टीका लावतो त्याच्या मागे पिनियल ग्लँड, पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस, तिथे जे आपल्या पूर्ण शरीराचे सगळे कंट्रोल्स करतात मेन, तिथे सिग्नल जातो. आणि मग आपलं डोकं करेक्टिव्ह ॲक्शन देतं की बा चटका लागला तर इनव्हॉलेंटरीली हात दूर करणं, हातावर दबाव आला तर हात बाजूला काढून घेणं, हाताला थंड लागलं तरी हात बाजूला करून घेणं, वगैरे वगैरे जे काही. तर हे जसे सिग्नल्स आपल्या सगळ्या शरीराकडनं आपल्या डोक्याकडे जातात, तसंच आपल्या डोक्याकडनं किंवा या पिट्युटरी, पिनियल ग्लँड आणि हायपोथॅलॅमसमध्ये करेक्टिव्ह ॲक्शनसाठी आयदर हॉर्मोन्स किंवा एन्झाईम्स जनरेट करण्यासाठी किंवा प्रोड्यूस करण्यासाठी विरुद्ध दिशेला सिग्नल्स जातात. म्हणजे आपल्या डोक्याकडनं आपल्या सगळ्या शरीराकडे. आणि हे काम आपल्याला माहिती असो किंवा नसो, आपण टेक्निकल माणूस असो, मेडिकलचा असो किंवा अज्ञानी असो, काही फरक नाही पडत. हे काम अव्याहतपणे आपलं शरीर करत राहतं. आणि ह्याच्याशीच संबंध आहे आपल्या ॲक्युप्रेशरचा. तर जसं मी म्हटलं, आपल्या शरीरात ह्या नाड्या आहेत 72,000 नाड्या. त्या आपल्या संवेदना डोक्याकडनं शरीराकडे, शरीराकडनं आपल्या डोक्याकडे आणतात. त्यांचा अजून एक महत्त्वाचा एक कार्य असतं की शरीराचा कोणताही अवयव जेव्हा आपलं काम बरोबर करत नाही तेव्हा त्यांचा इफेक्ट आपल्या ह्या नाड्यांवरही पडतो. आणि आपल्या ज्या अवयवाला काही प्रॉब्लेम असेल त्याच्या संबंधित आपल्या हातावर किंवा पायावर किंवा आपल्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर किंवा कानावर त्याच्या संबंधित जो बिंदू आहे तिथला रक्ताचा प्रवाह म्हणा किंवा प्राणाचा प्रवाह म्हणा, तो अफेक्ट होतो. आणि जेव्हा कोणत्याही गोष्टीचा प्रवाह अवरुद्ध होतो किंवा अडखळतो तर तिथे काही प्रॉब्लेम्स तयार होतात. तसेच आपल्या शरीरात त्या विशिष्ट ठिकाणी क्रिस्टलायझेशन होतं, क्रिस्टल्स फॉर्म होतात आपल्या पायावर किंवा आपल्या हातावर किंवा आपले चेहरे, कान किंवा डोकं, जिथे जिथे प्रेशर पॉईंट्स संबंधित. तर मग ह्याचाच उपयोग आपल्या ऋषीमुनींनी
आपल्या शरीराला नीट करण्यासाठी वापरण्याचं जी पद्धत सुरू केली ती म्हणजे ॲक्युप्रेशर. तर त्याची पद्धत कशी की समजा आपल्या लिव्हरमध्ये प्रॉब्लेम आहे, मग लिव्हरच्यामुळे आपल्या शरीरातल्या जो प्राणाचा फ्लो आहे तो डिस्टर्ब झाला. तो डिस्टर्ब झाल्यामुळे कुठे क्रिस्टल्स फॉर्म झाले, तर जिथे क्रिस्टल फॉर्म झाले तिथे जर आपण प्रेशर दिलं तर अचानक दाब दिल्यामुळे किंवा त्या विशिष्ट ठिकाणी दाब दिल्यामुळे तिथून एक सिग्नल आपल्या डोक्याकडे जातो, पिट्युटरी ग्लँड, पिनियल ग्लँड, हायपोथॅलॅमसकडे, आणि त्यांना कळतं की अरे कोणत्या एका विशिष्ट अवयवात काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग त्याचा करेक्टिव्ह मेकॅनिझम काय, तर हे पर्टिक्युलर हार्मोन्स किंवा हे पर्टिक्युलर एन्झाईम सिक्रेट करण्याचं प्रमाण वाढवायचं, आणि मग ते सिग्नल्स आपल्या डोक्याकडनं त्या अवयवाला जातात, आणि जसं जसं त्या अवयवाचं फंक्शनिंग बरोबर होत जातं तसं त्या ठिकाणी क्रिस्टल डिझॉल्व व्हायला लागतात, कारण की प्राणाचा फ्लो किंवा आपण रक्तही म्हणू शकतो त्याचा फ्लो त्या ठिकाणी व्यवस्थित होतो आणि आपलं शरीर नीट होतं. मग आपल्याला हे सगळे बिंदू माहिती पाहिजेत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याच्यासाठी आज मी तुम्हाला चित्र पाठवलं आहे. खूप इझी आहे समजून घ्यायला. एकदा अभ्यास केला आणि मी आता जे सांगतो त्याच्याकडे थोडं लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की काहीही कठीण नाही आहे प्रेशर पॉईंट समजून घेणं. तर आपण सुरू करू प्रेशर पॉईंट समजून घेण्याची खूप सोपी पद्धत. तर आपण सगळेजण आपले पहिले हात असे समोर करू, अंगठे एकमेकांना लागलेले आणि बाकी बोटं सरळ, आणि आपला जो हात आहे पूर्ण कोपरा, पंजा, मनगट सगळं ते म्हणजे आपलं शरीर तिथे आपल्याला प्रतिबिंबित करायचं आहे. तर चला सुरू करू. आपल्या शरीराला बघायचं आणि हातांना बघायचं. तर आपल्या शरीराच्या मध्यभागावरून जर आपण वर 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 येत गेलो तर सगळ्यात वर आहे आपला टाळू किंवा आपण डोकं म्हणू शकू. तर आपल्या दोन्ही हात जेव्हा एकमेकांना चिटकवलेले आहेत तेव्हा मधल्या लाईनीतनं सगळ्यात वर गेलो की अंगठ्यांचं वरचा जो टोक आहे तिथे आपल्या डोक्याचे प्रेशर पॉईंट्स आहेत. म्हणजे आपल्या डोक्यात कोणत्याही ऑर्गनमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर अंगठ्याचा वरचा भाग दाबायचा, म्हणजे तो प्रेशर पॉईंट ॲक्टिवेट होईल. अगदी इझी, काहीच नाही. सेंटर लाईनला आपण वर चाललो आहोत. मग बाकीची जी मग अंगठ्याच्या थोडंसं खालती म्हणजे अंगठ्याच्या टोकाच्या थोडं खालती म्हणजे डोक्याच्या थोडं खालती आलो आणि कपाळाच्या दोन्ही बाजूला जर गेलो तर तिथे आपले सायनसचे पॉईंट्स आहेत की जे मी डोळ्यांचे व्यायाम करताना तुम्हाला सांगितले होते. तर तसं अंगठ्याच्या टोकाच्या थोडं खालती आणि इतर बोटांच्याही टोकाच्या थोडं खालती आपल्या शरीराचे सायनसचे पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे प्रेशर पॉईंट्स आहेत आपल्या सायनसचे. अजून जर थोडंसं खालती आलो तर आहे आपल्या सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला डोळे. तर आपल्या सेंटर लाईनच्या दोन्ही बाजूला म्हणजे आपलं तर्जनी आणि मधलं बोट याच्यामध्ये आपल्याला डोळ्याचा प्रेशर पॉईंट आहे. चित्र पाहाल तुम्हाला एकदम लक्षात येईल की अरे हो यांचा संबंध आहे. त्याच्या अजून डोळ्यांच्या अजून बाहेर गेलो तर कान, अजून बाहेर गेलो तर आपले खांदे. त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी इथे आपल्याला खांद्यांचे प्रेशर पॉईंट्स मिळतील. सेंटर लाईन जी आहे आपल्या शरीराची ती आपल्या मणक्यातनं होत 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 आपल्या मूलाधाराकडे जाते. म्हणजेच आपल्या अंगठ्याच्या मधल्या भागाला जे एकमेकांना भाग चिकटतोय तिथे आपल्या बॅकबोनचे प्रेशर पॉईंट्स आहेत. त्याच्यामुळे इथे जर आपण दबाव दिला तर आपण बेसिकली आपल्या बॅकबोनचे सगळे प्रेशर पॉईंट्स दाबतो आहोत. आता थोडं अजून पुढे जाऊ म्हणजे समजायला अजून सिम्पल होईल. चित्र बघताना आपलं लिव्हर कुठे आहे आपल्या शरीराच्या, तर लिव्हर आहे आपल्या उजव्या बाजूला आपल्या रिबकेजच्या खालती. म्हणजेच याचा जो प्रेशर पॉईंट आहे तो आपल्या उजव्या हातावर पाहिजे आणि बाहेर. त्याच्यामुळे इथे साधारणपणे तुम्हाला लिव्हरचा प्रेशर पॉईंट दिसेल. चित्र जेव्हा बघाल तेव्हा लिव्हरचा प्रेशर पॉईंट दिसेल. पोट कुठे आहे की आपलं हृदय कुठे आहे, तर हृदय आपल्या उजव्या बाजूला आणि सेंटर लाईनला आहे. त्याच्यामुळे उजव्या हाताला साधारण सेंटरच्या भागाकडे तुम्हाला हृदयाचा पॉईंट मिळेल. त्याच्या खालती तुम्हाला पोट मिळेल. त्याच्या खालती गेलं तर आपले आतडे मिळेल. आणि जेव्हा आपण मनगटाकडे येऊ म्हणजेच आपल्या पोटाच्या खालच्या भागाला तर आपले जे सेक्शुअल ऑर्गन्स आहेत
सेक्स ऑर्गन्स ते सगळे येतील. तर मनगट आणि खालचा जो भाग आहे तिथे आपल्याला सगळे सेक्स ऑर्गन्स येतील. आता याच्या रिलेशनमध्ये आपण जर पॅन्क्रियास पाहिले तर ते आपल्या उजव्याही भागाला येतं, डाव्या भागाला येतं. त्याच्यामुळे हाताच्या दोन्ही भागाला आपल्याला पॅन्क्रियाज मिळतील हृदयाच्या खालती. तर आता असं करत करत जेव्हा तुम्ही आपल्या हाताचे याच्यात आपण चित्रात पाहिलं, शरीराचे भाग माहीत असले तर आपल्याला सगळे पॉईंट जे आहेत ते एक एक करून रिलेटिव्ह पोझिशन्स मिळत जाईल. खूप लक्षात ठेवायची गरज नाही राहणार. मी एक कंप्लीट करून घेतो, मग तुमचे उत्तरं देतो प्रश्नांची. नाही, तिकडे ऑन आहे. हां, तुमचा ऑडिओ बंद कराल का, म्हणजे माझं रेकॉर्डिंग क्लिअर होईल थोडं. तर असे आपल्या हातावरचे सगळे प्रेशर पॉईंट्स आपण जर पाहिले तर आपलं हात असे ठेवून आपलं शरीर पूर्ण त्याच्यावर मॅप केलं तर सगळे ऑर्गन्स येतील. अगदी आपले नाक, तोंड, थायरॉईड सगळे पॉईंट्स त्या हातावर येतील. हे जसं हाताचं झालं तसंच आपले दोन्ही पाय जर सरळ केले आणि एकमेकांना लावले तर पायावरही अगदी तसंच. अंगठ्याच्या टोकावर आपल्या डोके, आपलं बॅकबोन किंवा सेंटर लाईनला बॅकबोन, बाहेरच्या भागाला गेलो तर डोळे, आपला खांदा, आपले कान, खांदा, आपलं लिव्हर, पॅन्क्रियास, हार्ट, पोट, इंटेस्टाईन, सेक्स ऑर्गन्स, असं करत करत शेवटी आपण टाच आणि पुढे असं गेलो तर सगळं मॅपिंग अगदी आयडेंटिकल आहे हातांसारखंच. त्याच्यामुळे लक्षात ठेवायला खूप कठीण नाही जाणार. बरं, हे झाले बेसिक्स. कानाबद्दल थोडं कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामुळे कानाचे मी तुम्हाला वेगळं चित्र पाठवलेलं आहे. आणि तसंच आपल्या चेहऱ्यावरही वेगवेगळे प्रेशर पॉईंट्स आहेत. तर आपण जेव्हा नंतर प्रेशर पॉईंट्स स्पेसिफिक गोष्टींसाठी करू तेव्हा ते मी स्पेसिफिक पॉईंट्स तुम्हाला दाखवेन. आता ही झाली सगळी बेसिक थ्योरी आणि हे झालं कसं लक्षात घ्यायचं, म्हणजे कोणाला अभ्यास करायचा असेल तर. पण मग सगळ्यांना याचा अभ्यास करायची गरज आहे का, तर नाही. साधारण लक्षात यायला पाहिजे. आणि मग आजपर्यंत जे आपण प्रेशर पॉईंट्सचा व्यायाम केला तो आता आपण समजून घेऊ. आपण पायासाठी काय केलं तर आपल्या पंजांवर चाललो, आपल्या टाचेवर चाललो, आतल्या भागाला डक वॉकनी चाललो, बाहेरच्या भागाला गुडघे दूर करून आणि नमस्कार पोझिशन, म्हणजे पायाचे सगळे प्रेशर पॉईंट दाबले गेले. हातासाठी आपण टाळ्या वाजवल्या, बोटांच्या टोकांसाठी आपण इथे बसरे मोरा केलं, मूठ बंद करून सगळे पॉईंट दाबले, हाताच्या मागचे दाबले, वरचे केले आणि करत करत आपल्या काख जी आहे तिथपर्यंतचे सगळे प्रेशर पॉईंट्स आपण केले. तसंच कानावर जे प्रेशर पॉईंट्स आहेत तेही आपण कान ओढून आणि मग आपला अंगठा, तर्जनी बोट आणि मधलं बोट यांनी कानाचे सगळे प्रेशर पॉईंट्स केले. आणि तसेच आपल्या चेहऱ्यावरचे आपण केले. तर थ्योरी आपण ह्या विषयासाठी नंतर कव्हर केली, पण प्रेशर पॉईंट्स कोणते, ते कसे दाबायचे आणि कुठे कुठे आहेत याचा आज आपण पूर्ण कव्हर केलं. तर आता जेव्हा मी जे सगळे पाठवले चित्र आणि त्याच्यावर ते बिंदू दिले आहेत ते वाचायचे आणि मग तुमच्या स्पेसिफिक रिक्वायरमेंट्स असतील की बुवा शिंक नको यायला तर काय करायचं, किंवा इतर कोणते आजार असेल, हृदयाचे आजार असतील किंवा श्वासाबद्दल प्रॉब्लेम असेल किंवा पचनाबद्दल प्रॉब्लेम असेल किंवा डायबेटीस असेल, लिव्हरबद्दल काही प्रॉब्लेम आहे, तर ते स्पेसिफिक प्रेशर पॉईंट समजून घ्यायचे आणि त्याच्यावर थोडंसं जास्त लक्ष द्यायचं. पण आपण आजपर्यंत जो व्यायाम करतो आहे तो इतका संपूर्ण आहे की तेही नाही वाचलं तरी चालेल. पण सगळे जे टाळीवादन जे आपण करत होतो, त्याच्यानंतर टॉकचा जो व्यायाम करत होतो, पायांचा व्यायाम, कान आणि चेहरा, हे जरी केलं तरी पूर्ण शरीराचे प्रेशर पॉईंट्स कव्हर होतील. आणि ज्या अवयवाला गरज आहे त्या अवयवाला योग्य सिग्नल्स आपल्या डोक्याकडनं मिळतील, रिक्वायर्ड हॉर्मोन्स, रिक्वायर्ड एन्झाईम्सचं सिक्रिशन होईल आणि शरीरात ओव्हरऑल आपली तब्येत इम्प्रूव्ह होईल. तर हे झालं आपलं पूर्ण ॲक्युप्रेशरबद्दलचं बेसिक्स. त्याच्यानंतर समजा कोणता स्पेसिफिक पॉईंट दाबायचा असेल तर इन ॲडिशन टू आपला हात, आपल्याजवळ वेगवेगळे टूल्स पण मिळतात. जसा हा एक आहे गुज्जा म्हणतात ह्याला, लाकडी गुज्जा. जो भाग जास्त सॉफ्ट आहे
किंवा जिथे जास्त दाबल्याने त्रास होईल त्याच्यासाठी जाडवाला भाग घ्यायचा आणि काही प्रेशर पॉईंट्स आहेत त्यांना पॉइंटेड जरी आहेत तरी चालतं, किंवा आपला जो असा रोलरही आहे ज्याच्यावर हे आहे स्पाइक्स आहेत, तो जर फिरवला तर त्याच्यामुळे आपलं रक्ताभिसरण चांगलं होतं, प्रेशर पॉईंट्स प्रेस होतात आणि रक्ताभिसरणामुळे फायदा होतो, प्रेशर पॉईंट दाबल्यामुळे आपले ट्रिगर होतात रिक्वायर्ड एन्झाईम्स आणि हॉर्मोन्स. याच्याशिवाय चालण्याची मॅट पण मिळते किंवा झोपण्यासाठी अशी एक मॅट मिळते, त्याला हलके हलके असतात, किंवा चपला मिळतात ॲक्युप्रेशरच्या चपला. तर या जे शक्य आहे ते वापरायचं यथाशक्ती. खूप जोर द्यायची गरज नाही, पण कोणताही जर प्रेशर पॉईंट असेल तो जर दाबायचा असेल तर त्याला अंगठ्याचा कोणता भाग वापरायचा, तर टोक नाही, अंगठ्याचा जो फ्लॅट भाग आहे तो त्यांनी दाबायचं, दाबून 1 2 3 4 5चा काउंट आणि सोडायचं, 1 2 3 4 5 आणि सोडायचं. असं एक 5 ते 10 वेळा ते 15 वेळा करायचं. आणि स्पेसिफिक पॉईंट्स असतील तर तेवढ्याच वेळात आपले सगळे स्पेसिफिक पॉईंट्स कवर होतात. आणि जेनरिक जर असेल तर मी जे आजपर्यंत घेतलेले आहेत ते आपण करू शकतो. तर आज ॲक्युप्रेशरबद्दल एवढंच. आता तुमचे काही प्रश्न असतील तर ते मी घेतो. हो, केलं मनीषा.